विकासाचा ध्यास आणि सर्वसामान्यांचा विश्वास। माढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे यशस्वी चेअरमन माननीय श्री अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, माढा विधानसभा मतदारसंघ। 31 जुलै 2026 उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक थोडी वाढली आहे। याचबरोबर उजनीच्या पर्जन्य क्षेत्रात आणि भीमा खोऱ्यात पाऊस आहे। त्यामुळे आज 31 जुलै 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून उजनी धरणातून पुन्हा 60,000 क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे। हा विसर्ग काल 30,000 पर्यंत कमी करण्यात आला होता, नंतर तो 40,000, 50,000 व आता 60,000 क्युसेक करण्यात आला। उजनी धरण 99.89% पूर नियंत्रणाकरता भीमा नदीच्या पात्रात 60,000 किंवा विसर्ग सुरू ठेवण्यात आलेला आहे। वीज निर्मितीसाठी 61,700 पाणी सोडलं जात आहे। आज उजनी जलाशयावर 18 मिलीमीटरच्या पावसाची नोंद झाली आहे। या पावसाळा हंगामात एकूण 173 मिलीमीटर पाऊस उजनी धरणावर झाला आहे। धरणातील एकूण पाणीसाठा 117.17 टीएमसी इतका आहे। यातील उपयुक्त पाणीसाठा 53.51 टीएमसी इतका आहे। गतवर्षी उजनी धरण याच तारखेला 97.13% अशा स्थितीमध्ये होतं। दरम्यान वीर धरण हे आहे, या धरणामध्ये सुद्धा पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे। हा जो विसर्ग आहे तो वाढवून आज सकाळी 8 वाजता 14,939 इतका करण्यात आला। केवळ 1100 क्युसेकचा विसर्ग सुरू होता आणि आता तो 14,939 क्युसेसनं पाणी सोडण्यात येत आहे। त्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी कमालीची वाढणार आहे, कारण वीरचं पाणी नीरा नरसेमधून भीमा नदीमध्ये मिसळतं। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदी ही दुथडी भरून वाहणार आहे। आज अनेक ठिकाणी पावसाची नोंद आहे। नीरा खोऱ्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे। वीर धरण हे 99.27% भरलं आहे। नीरा देवघर 97.42, भाडगर 90.64 आणि गुंजवणी प्रकल्प 89% भरला आहे। चारही धरणामध्ये नीरा खोऱ्यातल्या 93.79% इतका पाणीसाठा झाला आहे। त्यामुळे वीर धरणामधून पुन्हा एकदा उजनी धरणात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे। भीमा नदी ही दुथडी भरून वाहते। पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता वर्तवली जाते। उजनीची नवनवीन अपडेट पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, अपडेट राहा आणि हेच लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तेही सतर्क राहतील।